शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निशिकांत शिंदे विजयी झालेत। समाधान सरवणकर यांचा पराभव झालाय। समाधान सरवणकर आणि तिकडे बघा वायकरांच्या कुटुंबात सुद्धा त्यांची मुलगी पराभूत झालेली आहे। शिंदेच्या शिवसेनेने ज्या घराड्यांमध्ये मोठ्या नेत्यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता, लोकांनी ते साफ नाकारलेलं आहे। यावेळेस मतांचं जे ध्रुवीकरण झालं ते ठाकरेंच्या बाजूने झाल्याचं दिसतंय आणि त्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। दादरचा हा जो बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला शाबूत राहतो की नाही हे अतिशय महत्त्वाचं होतं। गेल्या वेळेस मात्र याच्या आधी सरवणकर हे आमदार होते, ते मागच्या वेळेस पराभूत झाले, तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार झालेला होता। पण यावेळी काय होईल याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती, पण अटीतटीच्या लढतीत अगदी सुरुवातीपासून अटीतटीची ही लढत होती। समाधान सरवणकर यांचा पराभव। समाधान सरवणकर हे श्रीमंत उमेदवारांमध्ये त्यांचं नाव सगळ्यात वर होतं। आता जसं अमित यांनी सांगितलं 45 कोटींची प्रॉपर्टी आणि त्याबद्दल खूप बोलल्या गेलं आणि त्यामुळेच की काय तिथे एक अनिश्चितता होती की कोण निवडून येणार आहे। पण त्यामध्ये आपला बालेकिल्ला राखण्यामध्ये ठाकरे ब्रँडला यश आलंय। ठाकरे बंधूंचा जो काही उमेदवार आहेत निशिकांत शिंदे हे तिथे निवडून आलेत। त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की ज्या ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात तिथे ठाकरे ब्रँड त्यांनी स्वतःचं अस्तित्व हे सिद्ध केलेलं आहे। समाधान सरवणकर यांचा पराभव झालाय। पुण्यामध्ये भाजप 52 जागांवर आघाडीवर आहे। आता पुण्याचं चित्र जे काही आहे ते हळूहळू स्पष्ट होत आहे। प्रतिष्ठा बनायला लागलेली होती। समाधान सरवणकर शिवसेनेचे हे उमेदवार होते, ते पराभूत झालेले आहेत आणि त्यांच्या जागी निशिकांत शिंदे हे त्याच जागेवरून निवडून आलेत। खासदार असलेल्या वायकरांची मुलगी पराभूत होते, समाधान सरवणकर पराभूत होतात। याचा अर्थ ठाकरेंच्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडून एक प्रकारे जी वजाबाकी मुंबईमध्ये भाजपचे रवी राजा हे पिछाडीवर आहेत। ही मोठी बातमी आपण बघतोय। रवी राजा हे विरोधी पक्षनेते होते काँग्रेसचे। मागच्या निवडणुकीमध्ये 2017ला त्यांनी पक्ष बदलला, भाजपमध्ये गेले। लोकांना ते आवडलेलं दिसत नाहीये, ते पिछाडीवरती आहेत। मुंबईत भाजपचे रवी राजा पिछाडीवर। बरोबर, बऱ्याच ठिकाणी असं झालंय की ज्या उमेदवारांनी त्यांचे पक्ष ऐन वेळेवर बदलले त्या उमेदवारांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे का असं म्हणण्याची आता वेळ आली आहे, कारण निकालच असे आलेले आहेत। मुंबईमध्ये शिवसेना उभाठाच्या सकीना शेख या विजयी झालेल्या आहेत। पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुस्लिम उमेदवार सुद्धा दिलेले होते आणि हे त्यांचं स्ट्रॅटेजिकली त्यांचं जे वर्कआउट होतं ते काम करतंय असं दिसतंय आपल्याला, कारण सकीना शेख तिथं विजयी झालेले आहेत। निश्चितच आणखी एक शिवसेनेच्या ज्योती खान यांचा पराभव झालेला आहे। मुंबईमध्ये शिवसेना उभाठाच्या सकीना शेख या विजयी झालेल्या आहेत। तिथेच शिवसेनेच्या ज्योती खान यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विलाससर ठाकरे ब्रँडने आपलं अस्तित्व जिथे जिथे उमेदवार विजयी झाले तिथे तिथे सिद्ध केलेलं आहे। कालपर्यंत आता अजून वेळ आहे, अवकाश आहे, 1 तास अजून बाकी आहे, पण जे परिस्थिती दिसते इतर महानगरपालिकांच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये व्हाईट वॉश सत्ताधाऱ्यांना मिळालेला नाहीये। भाजप शिवसेनेचा जो अश्वमेध आहे, विजयी वारू आहे, तो रोखण्याचं काम निश्चितपणे त्याला किमान ब्रेक लावण्याचं काम ठाकरेंनी मुंबईत केल्याचं आपल्याला दिसतंय। मुंबईमध्ये 184 प्रभाग क्रमांकामध्ये शिवसेनेचे उभाटाचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। आणखी तिथला निकाल यायचा आहे, पण जो काही जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसून येतोय त्याची ही दृश्य आहेत। कार्यकर्त्यांचा जल्लोष, कारण की सगळ्याच कार्यकर्त्यांनी आता बरीच मेहनत केलेली होती। गेले 15 ते 20 दिवस आपणही बघतोय वातावरण हे ढवळून निघालेलं होतं। 10 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होतीये, त्यामुळे जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांची तर उत्सुकता होतीच, पण त्याबरोबर कार्यकर्ते जे आहेत आपल्या पक्षाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवला जावा यासाठी दिवस रात्र कार्यकर्त्यांनी एक केलेला होता आणि त्याचं हे उत्तर आता त्यांना मतमोजणीनंतर मिळतंय। त्यामुळे हा आनंद दिसून येतोय बऱ्याच ठिकाणी। समाधान सरवणकर हे पराभूत झालेले आहेत। प्रतिष्ठापणाला होती खरं तर सरवणकरांची, तिथे ते पराभूत झालेत आणि तिथे शिवसेना उभाटाचे निशिकांत शिंदे हे निवडून आलेत। थोडक्यात अजून माजी महापौर जे आहेत त्यांचं काय झालं हे माहित नाही। वरळी जो मतदारसंघ आहे खरं तर
आदित्य ठाकरेंचा तिथं काय झालं, दादरमधल्या इतर ठिकाणचं काय झालं, कारण राज ठाकरेंचं घर आहे, मातोश्रीच्या परिसरामध्ये काय झालं, या सगळ्याची उत्सुकता आहे. त्यावेळी शपथ घेतलेली की भविष्यात सरवणकर नाव हे माहीम दादरमधून मी पुसून टाकणार आहे. त्याची सुरुवात मी स्वतः केलेली. अनिल देसाईंच्या रूपाने आम्ही खासदारांच्या रूपाने ते काम केलं, जीव तोडून आमदारकीच्या वेळी जीव तोडून काम केलं. कालसुद्धा मी माझा 2 सीट म्हणजे माझी नाक होती, ते त्याच्यात महत्त्वाचा नाक होता तो म्हणजे प्रभादेवी. प्रभादेवीमध्ये आम्हाला त्याला मी कालच तुम्हाला माहिती आहे त्या प्रभादेवीच्या भर सभेमध्ये सांगितलं, ज्याचा उदय प्रभादेवीमध्ये आला आहे त्याचा अस्तसुद्धा प्रभादेवीमध्येच व्हायला पाहिजे. तो अस्त आज माझ्या मतदारांनी केलं आहे. त्या मतदारांचे मी शतशः ऋणी आहे की त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही आणि विसरू शकत नाही. आणि आजचा आनंद, हा आनंद मला खूप मोठा झालेला आहे. बाकी मला काय माहिती नाही. ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना त्रास दिला, जास्ती त्रास ह्या सरवणकर कुटुंबाने दिला. जे सामान्य कुटुंब होते त्यांना बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एवढं मोठं केलं, त्या माणसाने आम्हाला त्रास दिला. त्या माणसाला गाडायचं होतं आणि त्या गाड्याचं काम माझ्या सगळ्या मतदारांनी केले. त्यांचे मी जाहीर आभार मानतो. पण एकूणच या सगळ्याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपही झाले होते. सामदाम दंडभेदा करून ही निवडणूक जिंकल्यानंतर बघा, आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आमच्याकडे काय होतं, त्यांनी आमच्यावर आरोप करण्यासारखं आम्ही सत्ताच भोगली नव्हती ना. आम्ही सत्ता आत्ता भोगतोय. मी 1 वर्ष झालं, 1 वर्षात तुम्ही बघा, आम्ही 1 वर्षात म्हाडा SRA मधले प्रश्न सॉल्व्ह करतोय. त्याच्यामुळे त्यांनी आरोप करायची गरज नाही. आरोप त्यांच्यावरच व्हायला पाहिजे होते. आज त्यांच्याकडे काय होतं, एका कुटुंबात 3 जण राहत होते. आज त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी तुम्हीच दाखवलात. त्यांना झोपा 3 घरात 2 माणसं, पण जागा एवढी अपाट आहे की बघायला नको, अशी परिस्थिती ती त्यांची आहे. आता त्यांना मी बघा, मला सांगतो 2017 साली मी नारळ घेऊन उभा होतो. त्यावेळी त्यांनी नारळाचा अपमान केला होता. फक्त काहीतरी 169 मतांनी काय 34 मतांनी हरलो होतो. पण माझ्या दारासमोर नारळ त्यांनी फोडले, जवळजवळ 100-200 नारळ फोडले. आज मी त्यांना नारळ देणार आहे की तुम्ही हा नारळ घ्या आणि आराम करा, आयुष्यभर आराम करा, असा नारळ मी त्यांना देणार, भेट वस्तू. तर नागपूरमध्ये MIM उमेदवार हे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. प्रभाग 3 मध्ये उमेदवारांची नावं रेश्मा नंदा गवळी, पवन कोळे, सोफिया शेख, आलिशा खान हे सगळे उमेदवार नागपूरमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये MIMची विजयाकडे वाटचाल दिसून येते.